मराठा आरक्षण पर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सदन के अंदर जवाब देने वाले हैं। इसी को लेकर कांग्रेस के वरिष्ठ नेता अशोक चौहान ने सरकार से जल्द मराठा आरक्षण पर अपनी भूमिका स्पष्ट करने की मांग की है। संभाजीराजेंनी सर्व पक्षीय खासदारांची दिल्लीमध्ये सायंकाळी बैठक बोलवल्याची माहिती आहे। माझं पहिल्यापासून ही भूमिका आहे की 50% ची मर्यादा जोपर्यंत शिथिल करण्यात येत नाही तोपर्यंत हा प्रश्न तसा सुटणं कठीण आहे। आणि त्यामुळे संभाजीराजेंनी आम्ही तर याच्या अगोदरच्या अधिवेशनामध्ये काँग्रेस पक्षाने भूमिका स्पष्ट केली होती। एवढंच नव्हे तर सभागृहात सुद्धा खरगे साहेब, अधीर रंजन चौधरी, सुप्रिया सुळे, विनायक राऊत आणि संभाजीराजेंना बड्या मुश्किलने बोलू दिलं भाजपच्या लोकांनी। तर त्यावेळेस ही भूमिका आम्ही घेतली होती की नुसतं अधिकार राज्याला देऊन फायद्याचं नाहीये, तर 50% ची मर्यादा शिथिल करावी आणि त्यातूनच हा प्रश्न मार्गी लागू शकतो, नाहीतर कायदेशीर अडचणी भरपूर आहेत। त्यामुळे आज संभाजीराजेंच्या या पुढाकाराला त्यांचं मी व्यक्तिगतरित्या त्यांचं स्वागत करतो की चांगला निर्णय त्यांनी घेतलेला आहे आणि खासदारांना बोलतं केलं पाहिजे। अधिवेशन सुरू आहे आणि अधिवेशनाच्या कालावधीमध्ये हा विषय जर त्यांनी लावून धरला आणि केंद्र सरकार म्हणजे केंद्र सरकार आणि भाजप याच्या बाबतीमध्ये अजूनही मौन बाळगून आहे। कायदेशीर जे अडचणी आहेत त्या दूर करण्यासंदर्भात त्यांची भूमिका अजूनही स्पष्ट नाहीये। त्यामुळे त्यांनी ते स्पष्ट करावी की आमची काय केंद्र सरकारची भूमिका काय आहे, भाजपची भूमिकाच्या बाबतीमध्ये काय आहे। त्यांनी स्पष्ट केल्यास मला वाटतं की लोकांमध्ये तेवढंच एक समाधान होईल।